आज माझ्यासोबत असं काही घडलं ना, खरंच कोणासोबत घडू नये बाहेर गेल्यावर. तर मी आणलं होतं हे सूट ब्ल्यू कलरचं घालण्यासाठी आणि तुम्हाला सांगते ना, आम्ही अचानक येण्याचं ठरवलं. माझी इच्छा झाली आणि माझे मिस्टर लगेचच म्हणाले, की "चल, इतकं पाऊस असतानासुद्धा खूपच पाऊस आहे, 2-4 दिवस झाले." पण तुम्हाला सांगते मी हा अर्जंटलीसाठी सूट आणलं माझ्या मिस्टरांनी जाऊन. पण ना तुम्हाला सांगते, तो सूट मला ना आलाच नाही. तर मी दिला माझ्या बहिणीला घालायला. माझं खूपच मन दुखलं. मी आजपर्यंत जेव्हा पण एकविरा आईला जाते भेटायला ना, तर नवीनच कपडे घालून जाते. अगदी नवीन वस्त्रच मला आवडतं कोणत्याही देवीला जायला. तर इथे तर जेव्हा पण येते तेव्हा मी नवीन कपडे घालतेच घालते. तर नशीबवाणी की मी 2-3 सूट बॅगमध्ये एक्स्ट्राच टाकलेले, कारण भरपूर पाऊस होता त्याच्यामुळे. तर मग म्हटलं जाऊ द्या, आज काय नवीन कपडे घालण्याचा योग नसावा असं मला वाटतं. तर कसं आहे, जे नशिबात असतं, ज्या वेळेनुसार तसंच आपल्यासोबत घडत असतं, हे मी नेहमी तुम्हाला म्हणाले खूप साऱ्या व्हिडिओमध्ये. तर जो आपल्याकडे जो वेळ असतो ना, 1 सेकंड म्हणा किंवा 10 सेकंड म्हणा किंवा 1 तास म्हणा, खरंच सांगते अगदी त्या टायमासारखंच माझ्यासोबत घडत असतो आणि मी वेळेलाच महत्त्व देते. तर ना, आज माझी वेळ नव्हती नवीन कपडे घालण्याची. आई माऊलीचं दर्शन किती छान झाले तुम्ही पाहू शकताय. हे आहे पायथ्याचं मंदिर आणि ओरिजिनल तिचं रूप मला भेटलं बघायला. त्याच टाईमात मी त्याच वेळेत गेली अगदी. मुखवटा काढलेला ओरिजिनल दर्शन मला झालेलं आहे. ही आहे पहिली पायरी. तिथे सुद्धा खूप छान दर्शन घेतलं आणि आत्ता इतकं जोरदार पाऊस चालू झालेला आहे ना, हिशोबाच्या बाहेर. 2-3 पायऱ्यांमध्येच मी पूर्ण भिजलेली आहे. आता इथे पाहू शकते किती धो-धो पाऊस वाहतोय. पण आईचं बोलवणं मला धाडलेलं आहे, त्याच्यामुळे आई मला दर्शन देणारच. इकडे पाहू शकताय फुल पायऱ्या भरून चाललेल्या आहेत. पण आपण मागे हटायचं नाही. आपण दर्शन करणारच. चला तर जाऊया आपण आता वरती. इकडे पाहू शकताय काय अगदी ना, इथे आल्यावर इतकं मन खुश होतं ना एकविरा आईला, खरंच खूप. आणि इथे पाहू शकता किती छान दर्शन झालेलं आहे माझं. तुम्ही बघितलंत का किती छान दर्शन झालेलं आहे. खूपच छान दर्शन झालं. इकडे आता आरती चालू आहे आणि मी व्हिडिओ करायला चालू केलं होतं. चला